evening, everyone. I hope you all are in a good health. The recording has been started, so please mark your attendance. Let's finish it fast. Okay, so today this is our session number 33. Okay, and in today's session, what we are going to practice about and learn about, that is, today's topics are conversation in vegetable market, then WH questions practice we will take, analytic comprehension. Okay, so let's start with the conversation. And I have small request to the kids. ऐसे ऑनलाईनचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी एक छोटी रिक्वेस्ट आहे की हे जे कन्व्हर्सेशन आहे ते आपले जे इंग्लिश स्पीकिंगचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं घेऊया आपण आणि मग नेक्स्ट टॉपिक जो आहे WH क्वेश्चन तुम्ही तुमच्यापासून चालू करा. ओके, म्हणजे ते सगळ्यांसाठी असेल. हे कन्व्हर्सेशन फक्त तुम्ही ऐकायचं आहे की कशा पद्धतीने बोललं जातं. काय इज इट ओके विथ एव्हरीबडी? Dipali has written, Rutuja has written, ma'am, voice is not visible. Voice visible कसा असणार बाळा ऋतुजा? माझा आवाज येतोय का सगळ्यांना? Am I audible? Type in the chat box, please. Voice is little bit low. ठीक है. So everybody, काही जणांना क्लिअर येतोय, काही जणांना येत नाहीये. Let us see. Your network is very clear. Let's start, and in between, if you find anything problematic, please let me know in the chat box. Okay, we will continue or we will discontinue the class. There is no issue. So, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल कन्व्हर्सेशन दिलेलं आहे मी बिटवीन व्हेजिटेबल सेलर अँड द कस्टमर. ओके, म्हणजे भाजीवाला आणि आपण म्हणजे विक्रेता आणि बायर म्हणजे जो खरेदी करायला गेलाय तो, या दोघांमध्ये काय असणार आहे? काय कन्वर्सेशन होतं? तुम्ही भाजी घ्यायला जाता, बरोबर आहे. आप जब सब्जी वगैरह लेने जाते हो मार्केट में, तो व्हाट एग्जैक्टली हैपन्स कि आपको आप पूछते हो कोई भी चीज है तो वो कैसे दी है, ये सब्जी कैसे दी गई है, मतलब उसका प्राइस पूछते हो, करेक्ट. तो ये ऐसे ही एक कन्वर्सेशन दिया हुआ है आपको, और जो इंग्लिश स्पीकिंग के रेगुलर कैंडिडेट्स है वो लोग अभी ये कन्वर्सेशन करेंगे. ठीक है, तो जो भी रेगुलर कैंडिडेट्स है प्लीज आप हैंड रेज करके रखिए ताकि मुझे आइडेंटिफाई करना इजी हो जाए. आज बहुत सारे लोग हैं. कौन कौन रेगुलर कैंडिडेट्स हैं मैं ये चेक कर लेती हूँ. ओके, वर्षा मॅडम आहेत, नंतर नमिता मॅडम आहेत, मेनका मॅडम भी है आज. देन वी हैव, ठीक है. येस मॅम. माझा आवाज अजूनही ब्रेक होतोय का मॅडम? नाही मॅडम, आता क्लिअर आहे. ओके, एक्सक्यूज मी सो ज्या मॅडम. मुलांना, येस मॅम. एक्सक्यूज मी मॅडम, तुमचं आता बोलतायत ते क्लिअर आहे. मगाशी बिफोर यू आर सेइंग दॅट वॉइस आर ब्रेकिंग युअर. फाईन फाईन. सो आता आपण एक काम करूया, नमिता मॅडम आणि वर्षा मॅडम, हे जे कन्व्हर्सेशन आहे ते तुम्ही
सुरू करताय. ओके. Okay. या Can I start with वर्षा customer? मॅडम, स्टार्ट फ्रॉम यू. Okay. प्लीज. Do you have fresh vegetables? Ye- Ma'am, all the vegetables here are fresh from the fields. What is the rate of tomato? Ma'am, 50 rupees per kg. What is the price of the lady fingers? 40 rupees per kg. Give me 2 kgs of tomato and 1 kg of lady finger. Do you want anything else, madam? Give me 1 kg of onions, potatoes and brinjals, please. Ma'am, take green peas and carrots. These are also fresh. No, I don't need those at present. We already have it at home. Have cauliflowers? Yes, ma'am. All right. Give 1 kg of cauliflower. Ma'am, take some fresh coriander leaves also. Okay. Put some coriander and 100 grams of green chili also. Now, what is the total? Ma'am, 300 rupees only. Please take these 300 rupees. Thank you, ma'am. Please do come again. ओके, व्हेरी गुड. इथे काय, माईक बंद करा आता तुमचे दोघींचे पण. बघा, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय, मुलांनी पण. काय आहे की तुम्हाला बच्चों को क्या होता है, इंग्लिश जो आपका इंग्लिश सब्जेक्ट होता है, ग्रामर होता है, उसमें डायलॉग राइटिंग होता है. ठीक आहे, तुम्हाला डायलॉग रायटिंग पण असतं. तर दिस इज अ डायलॉग रायटिंग. एक सिच्युएशन दिलेली आहे की व्हेजिटेबल सेलर आहे आणि कस्टमर. ओके, म्हणजे एक भाजीवाला है जो सब्जी बेच रहा है, वो सब्जी वाला है, और एक कौन है जो सब्जी खरीदने गया है, मतलब हम जैसे. ठीक है, तो उनके बीच में क्या कन्वर्सेशन हो रहा है वो यहाँ पे दिया हुआ है. सो लेट्स सी. अभी जो दोनों मैडम ने पढ़ा, मैं फिर से एक्सप्लेन कर देती हूँ, एंड देन वी विल कंटिन्यू विथ मेनोका मैडम. ओके, सो फर्स्ट विल सी कस्टमर. म्हणजे आपण भाजीवाल्याकडे गेल्यावर जनरली विचारलं जातं की भाजी ताजी आहे का, किंवा काय ताजी भाजी आहे. तर बघा, कस्टमर, डू यू हैव फ्रेश वेजिटेबल्स? क्या आपके पास फ्रेश ताजे वेजिटेबल्स है, सब्जियां है? सो सेलर से मैम और सर, जो भी उसके सामने खड़ा हुआ है, ऑल द वेजिटेबल्स हियर आर फ्रेश फ्रॉम द फील्ड. मतलब ये सभी सब्जियां जो है वो ताजी है और खेत से लाई हुई है, डायरेक्ट. ओके, शेतातून डायरेक्टली आणलेल्या भाज्या आहेत आणि सगळ्या ताज्या आहेत. सो आपण जसं विचारतो, म्हणजे हे मुलांना माहिती असायला पाहिजे. म्हणजे एल्डर आहेत इथे, त्यांना माहिती आहे की जनरली आपण भाजी घेताना प्रत्येक गोष्टीचा रेट वगैरे विचारतो. हे मुलांनी पण जरा शिकून घ्यायचंय. बघा, कस्टमर आस्क व्हॉट इज द रेट ऑफ टोमॅटो, की टोमॅटो कसे दिले, किंवा टोमॅटोंचा दर काय आहे, आपने टोमॅटो कैसे दिए हैं, ऐसे पूछते हैं हम लोग. तो ही सेज मैम 15 रुपीज पर केजी और किलोग्राम, मतलब 1 किलो के लिए 15 रुपए. देन कस्टमर आस्क व्हाट इज द प्राइस ऑफ द लेडी फिंगर्स. लेडी फिंगर्स इज भेंडी, भिंडी बोलते हैं हिंदी में. तो हे जे भेंडी आहेत ती कशी दिली आहेत. तो ही सेज 40 रुपीज पर केजी, 40 रुपए किलो. गिव मी 2 kgs of tomato and 1 kg of lady fingers. So कस्टमर काय सांगतात की 2 किलो टोमॅटो आणि 1 किलो भेंडी हवेत. ओके, तो सेलर परत विचारतो, म्हणजेच भाजी काय विचारतोय, डू यू वॉन्ट एनिथिंग एल्स मॅम, किंवा सर. ओके, तुम्हाला अजून काही हवंय का, आपको कुछ और चाहिए. तो कस्टमर से गिव मी 1 kg ऑफ अनियन्स, पोटॅटोज अँड ब्रिंजल्स प्लीज. म्हणजेच काय की मला 1 किलो कांदे, पोटॅटोज म्हणजे बटाटे, आणि ब्रिंजल म्हणजे वांगे, तर हे द्या. देन सेलर से की टेक ग्रीन पीज अँड कॅरेट्स, दीज आर ऑल्सो फ्रेश. आता तुम्ही बघितलं असेल की मम्मी सोबत वगैरे जर जात असाल मार्केटला, तर भाजीवाले सांगतात जनरली की हे पण आहे, ते पण आहे, हे घ्या, ते घ्या.
हे चांगलं आहे. तर तसंच इथे जो सेलर आहे वो टीचर्स हे टेक ग्रीन पीज अँड कॅरेट्स. ग्रीन पीज आणि कॅरेट्स जे आहेत म्हणजे मटर आणि गाजर हे सुद्धा कसे आहेत, फ्रेश आहेत. मटर और गाजर भी फ्रेश है, तो आप वो भी लीजिए. तो कस्टमर सेज नो, आय डोंट नीड दोज ॲट प्रेझेंट. मला हे आता नको आहे. वी ऑलरेडी हॅव इट ॲट होम. माझ्या घरी हे आहे. ओके. डू यू हॅव कॉलीफ्लावर्स? मग त्यांनी विचारले की तुमच्याकडे कॉलीफ्लॉवर आहे का? कॉलीफ्लॉवर इज फ्लॉवर म्हणतो आपण त्याला. ओके. So he says, yes, ma'am. Why, yes, sir. The customer says, all right, give 1 kg of cauliflower. मग मला काय द्या? 1 किलो cauliflower म्हणजे फ्लॉवर द्या. फूलगोभी बोलते आप हिंदी में. Then customer says, okay, put no. Seller says, ma'am or sir, take some fresh coriander leaves also. म्हणजे ताजी ताजी कोथिंबीर आहे ती पण द्या. तो कस्टमर सेज ओके. Put some coriander and 100 grams of green chilies also. ठीक है, म्हणजे तुम्ही थोड़ी कोथिंबीर आणि 100 ग्राम हिरवी मिर्ची मतलब हरी मिर्च और धनिया भी दे दो. ओके. और अभी पूरा टोटल पूछ रहे मतलब कितना पैसा हुआ. सो सेलर सेज मैम 300 रुपीज ओनली. कितना हुआ? 300 रुपीज. तो कस्टमर सेज प्लीज टेक दिस 300 रुपीज. ये 300 रुपये घ्या. ये 300 रुपये ले लीजिए. तो सेलर says thank you मैम और thank you सर and please do come again. और फिर से आइए. ओके. तो ये आपको समझ में आया. ये ऐसे ही डायलॉग राइटिंग आपको करना होता है जब आपको कोई भी सिच्युएशन दी जाती है. ठीक आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये वगैरे जेव्हा डायलॉग रायटिंग विचारतात तेव्हा तुम्हाला एक अशा प्रकारची सिच्युएशन दिली जाते आणि तुम्हाला तसे डायलॉग लिहायचे असतात. आणि मोठ्यांसाठी हे आहे कि अपन पण सिचुएशन नुसार कसं बोलायचंय, हमें कैसे बात करनी है. तो हम लोग हमेशा से अलग अलग कन्वर्सेशन जो लेते हैं वो अलग अलग सिचुएशन पे बेस्ड होते हैं. ओके. तो अभी वी हैव मेनका मैडम विथ अस एंड गुठे सर. यस. ओके मैम. गुठे सर माइक चालू करा. गुठे सर आवाज येतोय का तुम्हाला? ओके. शायद सर का नेटवर्क का प्रॉब्लम है. हाँ. तो या मेनका मैडम विल डू Okay, वन थिंग. हम लोग येतोय मॅडम मला. ओके. येस सर इज देयर. तो तुम्ही आता चालू करू शकता. मेनका मैडम एंड गुठे सर प्लीज स्टार्ट. Okay. Shall I start? No? या मॅम. हा मॅडम. Do you have fresh vegetables? Ma'am, all the vegetable here are fresh from the field. What is the rate of tomato? Ma'am, 15 rupees per kilogram. What is the price of the ladyfinger? 40 rupees per kg. Give me 2 kg of tomato and 1 kg of ladyfinger. Sorry madam. Do you want anything else, ma'am? Give me 1 kg of onion, potato, brinjal, please. Ma'am, take green peas and carrots. These are also fresh. No, I don't need those at present. We already have it at home. Do you have cauliflower? Yes, ma'am. All right, give me 1 kg of cauliflower. Ma'am, take some fresh coriander leaves also. Okay, put some coriander and 100 gram of green chili also. Now, what is the total? Ma'am, 300 rupees only. Please take this 300 rupees. Thank you, ma'am. Please do. Madam, दिसत नाही. ओके. Thank you. Ma'am, please do come again. ओके. आता आपण काय करूया, आपण पेअर चेंज करूया. मगाशी मेनका मैडम और नमिता मैडम
नमिता मैडम विल बी नाउ सेलर. नहीं, मेनका मैडम ने ऑलरेडी कस्टमर का किया है. तो वर्षा मैडम, वर्षा मॅडम विल Yes, बी. madam. हा मॅडम, तुम्ही कस्टमर वाचलं मगाशी. कस्टमर वाचलं मॅडम. मॅडम मी चालू कस्टमर कडून स्टार्ट करू का? हाँ. Do you ओके और मेनका मैडम आप सेलर पढ़ेंगे. Okay, okay. Ma'am. ओके. डू यू हैव Yeah. फ्रेश वेजिटेबल्स? Ma'am, all the vegetables here are fresh from the field. What is the rate of tomato? Ma'am, 15 rupees kilogram per kilogram. What is the price of the lady fingers? 40 rupees per kg. Give me 2 kgs of tomato and 1 kg of lady finger. Do you want anything else, ma'am? Give me 1 kg of onions, potatoes and brinjals, please. Ma'am, take green peas and carrots. These are also fresh. No, I don't need those at present. We already have it at home. Do you have cauliflowers? Yes, ma'am. All right, give 1 kg of cauliflower. Ma'am, take some fresh coriander leaves also. Okay, put some coriander and 100 grams of green chilies also. Now, what is the total? Ma'am, 300 rupees only. Please take these 300 rupees. Thank you, ma'am. Please do come again. Very nice. Thank you so much. आणि Thank you. change over with. Yeah, ma'am, you can switch off your mic. Now, Guthe sir and Namita madam. So Guthe sir will act as a customer now. Sorry, मेनका नहीं. Namita madam will be seller. नमिता मैडम माइक चालू करा. चालू करायचं मॅडम. हाँ, एक मिनिट. नमिता मैडम madam मी customer को I am customer और seller बस चालू करा. madam सर तुम्ही चालू करा. बॅकग्राऊंडला आवाज येतोय, म्हणजे आपण पटापट कंप्लीट करून घेऊ. चल. कस्टमर. Do you have fresh vegetables? sir all the vegetables here are fresh from the field. What is the rate of tomato? Sir 15 rupees per kilogram. What is the price of lady finger? 40 rupees per kg. Give me 2 kgs of tomato and 1 kg of lady finger. Do you want anything else, sir? Give me 1 kg of onions, potatoes and brinjal, please. Sir, sir, take the green peas and carrot. These are also fresh. No, I don't need those at present. We already have it at home. Do you have cauliflower? Yes, sir. All right. Give 1 kg of cauliflower. Sir, take some fresh coriander leaves also. Okay. Put some coriander and 100 gram of green chilies also. Now, what is the total? Sir, 300 rupees only. Please take this 300 rupees. Thank you, sir. Please do come again. ओके, थँक्यू सो मच. आणि नमिता मॅडमना बहुतेक हे सांगायचं होतं, आवाज कट होत होता. तुम्ही मगाशी पण सेलर बोललात मे बी, तर नो प्रॉब्लेम. प्रॅक्टिस करत राहायचं आहे. ओके, आता आपण जातोय WH क्वेश्चन्स कडे. ओके, सो यू ऑल नो WH क्वेश्चन. टोटल WH क्वेश्चन स्टार्ट्स विथ W and H लेटर. जैसे यहाँ पे लिखा हुआ है हु. हु म्हणजे काय? हु म्हणजे कोण.
हिंदी में बोलते हैं हम लोग कौन. व्हाट, काय, क्या. व्हेन, कधी, कब. विच, कोणता, कौन सा. वेअर, कुठे, कहा. हाउ, कसा, कसा, कशी, कसे, कैसे पूछते हम लोग हिंदी में. एंड व्हाई इज का, म्हणजे हिंदी में बोलते हैं क्यों. अभी ये सबका हो चुका है, इसीलिए मैं पास उसका मीनिंग बता दिया. अभी आपको क्या करना है, व्हाट वी आर गोइंग टू डू नाउ. आपको एक एक करके इस हर WH क्वेश्चन जो वर्ड दिया हुआ है उससे शुरू होने वाला एक एक क्वेश्चन लिखना है चैट बॉक्स. ओके, तो स्टूडेंट्स विल राइट इन द चैट बॉक्स एंड सॉरी ऐसे ऑनलाइन के जो 5th to 7th के बच्चे हैं वो चैट बॉक्स में लिखेंगे. एंड जो इंग्लिश स्पीकिंग के रेगुलर कैंडिडेट्स हैं दे विल रेज द हैंड. ओके, आपको हैंड रेज करना है. मैं एक एक टाइप बोलते जाऊंगी, आपको क्वेश्चन बोलना है. ओके, तो फर्स्ट है आपका WHO हु. WHO हु वरून सुरू होणारा प्रश्न लिहायचा आहे तुम्हाला. सुरू करा. येस नमिता मॅडम बोला. Who are you? हु आर यू. व्हेरी गुड. आणि इथे आपल्याला मुलांनी पण लिहिलंय, रमिताने लिहिलंय, नंतर इकडे माहिका हु आर यू लिहिलंय. नंतर हु आर स्पीकिंग इन क्लास. ओके, क्लासमध्ये कोण बोलतंय. व्हेरी गुड. हु इज युअर बेस्ट फ्रेंड लिहिलंय मुलांनी. व्हेरी गुड. ठीक आहे, मेन वाईल मी हे करू शकते की तुम्ही लिहिणारे प्रश्न जे सॉरी ते मी इथे दाखवते मेसेजेस मध्ये म्हणजे सगळ्यांना दिसते. ओके, हु इज युअर बेस्ट फ्रेंड. व्हेरी गुड. हु इज युअर सिस्टर. टी आलाय तिथे हु सोबत, नो प्रॉब्लेम. हु इज युअर टीचर. हु इज युअर टीचर बऱ्याच जणांनी लिहिलंय. मी व्हाय वरनं अजून प्रश्नच विचारला नाहीये ऋतुजा. आपला हु शब्द चालू आहे. ओके, हु इज युअर फॅमिली डॉक्टर. व्हेरी गुड. हर. Who are you? Okay. Who tell you? Very good. Who is your sister? Who is your friend? Okay, good. ठीक आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. दॅट इज व्हॉट. व्हॉट म्हणजे काय. ओके, हु इज देअर इज करेक्ट. चला आले पण व्हॉट वरनं आपण आपल्याला आन्सर बरेच आले बघा. व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट इज युअर नेम. व्हॉट आर यू डुईंग ॲट टाइम ऑफ होमवर्क. गुड. व्हेन अंतरा व्हेन वरना नाही प्रश्न विचारलाय, व्हॉट वरना प्रश्न विचारलाय. काय. ओके, व्हॉट इज युअर सिस्टर्स नेम. व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट इज युअर ईमेल ID. व्हेरी गुड ऋतुजा. व्हॉट इज दिस. करेक्ट. व्हॉट्स द टाइम. व्हेरी गुड मॅम. व्हॉट इज टुडेज डेट. टुडेज लिहायला लागणार. ओके, व्हेरी गुड. देन येस वर्षा मॅडम बोला. What time does class start? What time does class start? Very good. अजूनही आहे. व्हॉट इज युअर फोन नंबर. व्हेरी गुड. व्हॉट इज इन युअर बॅग. व्हेरी गुड वेदिका. शाबास. आता आपण ओके नमिता मॅडमने पण लिहिलंय. व्हॉट इज सरप्राईज गिफ्ट गिवन बाय युअर फॅमिली टू यू ऑन युअर बर्थडे. व्हेरी नाईस. आणि खूप मोठं वाक्य बनवलेलं आहे तुम्ही. दॅट इज व्हेरी नाईस अँड करेक्ट सेंटेन्स. ओके, व्हेरी गुड. व्हॉट इज युअर पेन नाही येणार ना.
व्हॉट इज युअर पेन म्हणजे काय हर्ष? तुझा पेन काय आहे? एकतर पेन कुठे आहे विचारतो आपण, बरोबर आहे ना? किंवा हा कळलं ना तुला? सॉरी नाही बोलायची गरज, पण लक्षात ठेवायचं. व्हॉट इज युअर बर्थ डेट? व्हेरी गुड निधी. व्हॉट इज युअर नेम? व्हेरी कॉमन अँड सगळीकडे आपण विचारत असतो हा प्रश्न. व्हेरी गुड. सो कॅन वी गो फॉर द नेक्स्ट वन? बघूया आपण. नेक्स्ट आहे व्हेन. म्हणजे मगाशी कोणीतरी व्हेन वरून लिहिला होता की नाही क्वेश्चन. व्हेन म्हणजे कधी, व्हेन मतलब कब. ओके, लिहा बघू व्हेन वरून क्वेश्चन. ओके, अंतराने व्हॉट वरना एक ट्राय केलेला आहे. व्हॉट बॉडी पार्ट्स आर मेन्शन. व्हेन वरना काहीतरी पुढे लिहावं लागणार ना ऋतुजा. कधी असं विचारतो आपण शॉर्ट मध्ये कधी, पण त्याला काहीतरी जोडून हवं की नाही इथे सेंटेन्स पूर्ण करण्यासाठी. व्हेरी गुड प्रमिता. व्हेन इज युअर बर्थडे? हर्ष एवढा लेट का चाललायस तू? व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर फादर्स नेम? व्हेन विल यू गो टू ऑफिस? व्हेरी गुड सर. व्हेन देअर इज रमदान ईद बोलायचं आहे मॅडमला. ओके. व्हेन आता इथे काय असणार आहे? व्हेन नंतर आपण काय घेतो तुमचा इज जो आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब जो आहे तो आपण सब्जेक्ट क्वेश्चनच्या नंतर लिहितो. व्हेन इज रमजान ईद किंवा व्हेन देअर इज रमजान ईद बोलण्यासाठी चालणार आहे. ठीक आहे. देन व्हेन डू यू ईट फूड ॲट नाईट? व्हेरी गुड. देन व्हेन यू आर गोइंग टू शिमला? व्हेरी नाईस. व्हेन डू यू प्ले? व्हेरी गुड अंतरा. When do you go to market? Very nice, madam. Menuka madam. When is your school starting? Okay. मुलांना विचारांना खरंच शाळा चालू झाली थोडक्यासाठी आणि परत बंद झालेल्या सगळ्या शाळा, त्यामुळे त्यांना आठवण येते कदाचित शाळेची. When does the shop open in the morning? Very nice, madam. Okay. Harsha madam. When is your class? Very good. Vedika. When is your sister's birthday? Very good. When do you complete your homework? Nice. When will lockdown end? तो सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे वेदिका. तो सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे, म्हणजे ते पटापट संपेल. ओके. When will we go to class? When will be च्या इथे हर्ष एखादा सब्जेक्ट लिहायचा. When will you किंवा when will we, okay, go to class? When our school reopen again after corona? Yes, होईल लवकर होईल. When is your next lecture लिहायचं बहुतेक ऋतुजाला, तर स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. When is your next lecture? व्हेरी नाईस. म्हणजे तुम्हाला मुलांना आणि सगळ्यांना, आपल्या बाकीच्या पण जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सगळ्यांना हे पक्क डोक्यात राहिलेलं आहे तुमच्या. चला पुढचा प्रश्न आहे विच म्हणजे कोणता, कौनसा. लिखिए. विच इज द नेक्स्ट पेपर? व्हेरी गुड निधी. पुढचा पेपर कोणता आहे असं विचारलंय. व्हेरी गुड. Which is your favorite princess? Okay, good, nice. Which is your favorite color? Which is your favorite phone? Good. Which is the most difficult question in exam for you? Baapre, Pramita, very nice. Okay, खूपच छान question दिलास. In which class you are studying? Very nice, sir. Very good. Which is your favorite dress? Good. Which is your favorite teacher? Which is your, आता हा जो क्वेश्चन आहे सुषमा मॅडम, विच इज युअर फेवरेट टीचर, तर आपण हाही चालणार आहे प्रश्न, बट व्हेरी खूप सुटेबल काय तर तिथे हू येते. हू इज युअर फेवरेट टीचर? ओके, म्हणजे कोण आहे तुझे फेवरेट टीचर, कोण आहे, तर तिथे हू येणार. विच पण चालणार, देर इज नो इश्यू, बट हू इज व्हेरी सुटेबल. ओके. विच इज युअर फेवरेट स्ट्रीट फूड? व्हेरी नाईस. Then, which is your favorite television program? Good. Which is
हा आता हे इथे पण बघा, विच इज ओनर ऑफ गुगल नाही येणार, हू येणार. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतोय सगळ्यांनी लक्ष द्यायचं. तुम्ही अगर एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताय, अगर किसी आदमी औरत के बारे में बात कर रहे हैं तो आपको हु लिखना है, WHO. ओके, देन विच फोटो डू यू लाइक द बेस्ट, दिस और दॅट. व्हेरी नाईस मॅडम. ओके, इथे बघा एक पिक्चर आहे तुमच्या समोर, दोन पिक्चर आहेत सॉरी, पण दिस आणि दॅट पिक्चर म्हणजे हे चित्र आवडलं की ते आवडलं. तर व्हेरी नाईस सेंटेन्स. क्वेश्चन सॉरी, विच कंट्री डू यू बिलॉंग टू. बिलॉंग्स नाही येणार मॅडम, बिलॉंग येणार, फक्त एस नाही येणार. ओके, व्हेरी नाईस, खूप छान क्वेश्चन आहे. तुम्ही कुठल्या देशाला बिलॉंग करता किंवा तुम्ही कुठल्या देशातले आहात. अंतराने लिहिलंय, विच थिंग्स डिड पीपल यूज ॲज मनी इन द पास्ट. व्हेरी गुड. अंतरा, मला हे आवडलं ऍटलिस्ट की हे बुक्स मधले क्वेश्चन्स आहेत पण बरोबर परफेक्टली पाहिजे तिथे वापरते. अशा प्रकारेही तुम्ही लहान मुलं प्रॅक्टिस करू शकता. व्हेरी नाईस. विच फोन डू यू वॉन्ट, विच इज युअर फेवरेट हॉटेल. हॉटेलची स्पेलिंग चुकली, OTEL असतं. विच थिंग डू यू लाईक टू डू, which is your best photo among all. Very good. Which dress do you have, which is your favorite song, which is your favorite shop. Baapre, no end. Which dress do you like. Very good madam. Which is your favorite destination. खूपच छान, तुम्ही नवीन नवीन शब्द पण खूप इझिली वापरता मुलं. ओके, चला, व्हेरी नाईस. विल गो टू द नेक्स्ट. नेक्स्ट इज वेअर. वेअर म्हणजे काय, कुठे. ओके, वेयर मतलब कहाँ. तो चलिए इसके क्वेश्चन लिखना शुरू कर दीजिए. Where is your office? Where do you live? Very good. Where are you going in midnight? अरे वाह, छान. Where is your teacher's home? Apostrophe S लावायचं. ओके, where do you live? Okay, very good madam. Where did you find the file? मस्त, खूप छान क्वेश्चन, चांगले क्वेश्चन, वेगळे क्वेश्चन बनवताय तुम्ही. Where do you want to go? Very good. Where do you, अच्छा, दोन्ही दोन दोन लोकांनी किती सेम क्वेश्चन एकाच वेळी लिहिले बघा. गुड. वेअर आर यू, हा आता इथे श्रुती, वेअर आर यू डुईंग आहे, डुईंगच्या ऐवजी कुठे करत आहेस असं नाही बोलत ना आपण. कुठे जात आहेस तर गोईंग बोलू शकतो, किंवा व्हेअर आर यू डुईंगच्या पुढे तू एखादा असा शब्द वापरू शकतेस, लाईक वेअर आर यू डुईंग युअर कम्प्युटर कोर्स वगैरे. तर मग तो वाक्य ते म्हणजे तो जो प्रश्न आहे तो पूर्ण होईल. आता कसा आहे तो अपूर्ण आहे. ओके, वेअर इज शिमला सिच्युएटेड. व्हेरी नाईस मॅडम. वेअर आर युअर बुक्स. गुड, व्हेरी गुड सर. वेअर इज माय इम्पॉर्टंट फाईल. नाईस. वेअर इज युअर पेन. वेअर इज युअर पेन. Where is my mobile? Where you are staying? Where is your notebook? Where is France in map? Very good, very nice ma'am. Where is your office? Where is your mother? Good. Where is my debit card? Very good. Where did all this happen? Where was the accident happened? Very nice, very. Okay, good. So, हे काय आहे? Where is related to the place. जागेशी रिलेटेड आहे. ओके, वेअर इज माय मॉम गोईंग. आय थिंक शी वॉज गोईंग टू मार्केट. आता निधी, तू क्वेश्चन विचारलास इज मध्ये म्हणजे प्रेझेंट मध्ये आणि तू आन्सर दिलास पास्ट मध्ये. तर हे पण मुलांना लक्षात ठेवायचंय की तुम्ही जेव्हा, मुलांनीच नाही सगळ्यांनीच लक्षात ठेवायचंय. ऑल द पीपल इन दिस क्लास प्लीज रिमेम्बर कि आप जब सेंटेंस बनाते हो, अभी यहाँ पे क्वेश्चन और आंसर दोनों लिखा है. ठीक है, तो जिस टेंस में क्वेश्चन पूछा गया है उस टेंस में आपको आंसर देना है. प्लीज रिमेम्बर दिस थिंग्स. ओके, देन द नेक्स्ट वन इज हाऊ. हाऊ म्हणजे आता इथे आपण एकच मिनिंग घेणार आहोत. अच्छा, चला, मुलांनी दुसरे पण मिनिंग घेतले, किती आणि कोणता. ओके, आता किती मध्ये हाउ मेनी एंड हाउ मच ये दोनों आएगा, एंड हाउ मीन्स कसा, कैसा, ये भी. तो तीनों टाइप के क्वेश्चन आप लिख सकते हो. तो देखिए,
हाऊ ओल्ड आर यू? ओके. अच्छा, ऋतुजाने क्वेश्चन लिहिलेला, वेअर इज डीमार्ट? व्हेरी गुड ऋतुजा. हाऊ मच पेपर्स इन द एक्झाम डू यू हॅव? ओके, गुड. देन हाऊ ओल्ड आर यू? हाऊ मेनी कझिन्स डू यू हॅव? असं पुढे विचारू शकतो की नाही हर्ष? गुड. हाऊ आर यू? ओके. So, how are you? How much fruits you get? आता फ्रुट्स आपण काउंट करू शकतो की नाही हे तुम्हाला लक्षात आहे का? हाऊ मच आणि हाऊ मेनी. हाऊ मेनी मध्ये काउंटेबल नाउन्स येतात. ओके, जे तुम्ही काउंट करू शकता. जो आप काउंट कर सकते हो वो है, मतलब उंगलियों पे जैसे गिन सकते हो, वो वहां पे हम लोग हाउ मेनी यूज कर सकते हैं उन नाउन्स के लिए. और जो हम लोग ऐसे उंगली पे काउंट नहीं कर सकते, वहां पे मतलब जब अनकाउंटेबल होता है उसको अलग तरीके से मेजर करना पड़ता है, वहां पे हम लोग हाउ मच यूज करते हैं. तो अभी फ्रूट्स तो हम लोग काउंट कर सकते हैं. ओके, तो देयर विल बी हाउ मेनी फ्रूट्स यू गेट, इससे पूछ सकते हो. ओके, हाउ आर यू? हाउ मच टाइम नाउ? हाउ मेनी पीपल आर यू? गुड. हाउ विल यू गो टू मार्केट? वेरी नाइस. हाउ डू यू डू इट? वेरी गुड. How many brothers do you have? Very nice. How is your friend? Good. How many students? आता इथे मॅडम एस येणार, स्टुडंट्स, कारण हाऊ मेनी म्हणजे किती आहे ना हा शब्द. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन युअर क्लास असा प्रश्न विचारला. ओके, हा शॉर्ट क्वेश्चन झाला. हाऊ मच कॉस्ट ऑफ दिस ब्युटिफुल पिक्चर? व्हेरी गुड. हाऊ मच फेवरेट डिशेस डिश इन हॉटेल? हाऊ मेनी येणार बघा, परंतु परत ह्या डिशेस जे असतं म्हणजे तुमचा मेनू कार्ड असेल तर तुम्ही मोजू शकता की नाही काइंड ऑफ डिशेस किंवा काइंड ऑफ मेनूज किंवा हाऊ मेनी येणार. ओके, हाऊ मेनी पीपल आर देअर इन द स्टोअर? व्हेरी गुड अंतरा. हाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव? व्हेरी गुड. हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फ्रेंड्स फॅमिली? व्हेरी गुड हर्ष. हाऊ आर युअर मदर? हाऊ आर नाही विचारत, हाऊ इज देअर. आईबद्दल एका माणसाबद्दल विचारतो की नाही आपण, हाऊ इज युअर मदर? तुझी आई कशी आहे? ओके. हाऊ मेनी पीपल लिव्ह इन इंडिया? व्हेरी व्हेरी गुड. हाऊ मेनी पीपल लिव्ह? इथं स्पेलिंग चुकलंय नाही का? LEAV. लिव्ह म्हणजे सोडून जाणे, LEAV लिव्ह म्हणजे सोडून जाणे, आणि LIV लिव्ह जे तुझ्या वरच्या प्रश्नात लिहिलंय बघ प्रमिताने, दॅट इज राहणे. ओके, देन हाऊ टू डू दिस सम? गुड. हाऊ डू यू फील नाऊ? व्हेरी नाईस. हाऊ मेनी पीपल इन युअर फॅमिली? हाऊ टू डू दिस योगा पोस्टर्स? गुड. हाऊ वॉज युअर डे टुडे? नाईस, व्हेरी गुड, खूप छान. तर आपण आता पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. व्हाय शेवटचा क्वेश्चन आहे आजच्या ह्या सिरीज मध्ये. व्हाय म्हणजे का, ठीक आहे, म्हणजे काय, क्यों, हिंदी में बोलते हैं क्यों. तर इथे अजून 2 क्वेश्चन. बोला सुषमा मॅडम, तुम्ही हँड रेज केलाय. आवाज कट होतोय मॅडम. बाकी कोणाला सुषमा मॅडमचा आवाज येतोय का? जरा चॅटबॉक्स मध्ये लिहा. या मॅडम, एक काम करा, मीटिंग लिव्ह करा आणि परत जॉईन करा. तोपर्यंत आपण आलेले बाकीचे क्वेश्चन बघूया. या, why are you playing a game in my class? Why don't are you studying? हा, आता हे बघा काय लिहिलं तू, आय डोंट आणि आर पण लिहिलं, तर डू आणि आर एकाच व्हाय आर यू नॉट स्टडिंग असं तू लिहू शकतो. ओके,
डोंट आणि आर एकदाच नाही वापरायचं. तुला जे नॉट वापरायचे ते आर नंतर वापरायचे. ओके. देन वाय आर यू डुईंग दिस? व्हेरी गुड. वाय डिड दिस हॅपन? नाईस. वाय आर यू शाउटिंग ऑन हर? व्हेरी गुड. वाय आर यू क्राईंग? वाय आर यू अँग्री? खूप छान. Why do you want to go to market? Very good, madam. Why are you cutting your hair? Good, good. Why do you always sit in front of the TV? Very good. Nice, ma'am. Good. Why are you not give me pen in the last lecture? आतापर्यंत लास्ट लेक्चर म्हणजे काय झालं हे तुमचं पास्ट टेन्स झालं, बरोबर. मग तुम्ही इथे आर नाही लिहायचं, इथे बोलायचं व्हाय डिड यू नॉट गिव्ह मी पेन इन लास्ट लेक्चर. म्हणजे तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये पेन का नाही दिलं? आर नाही येणार, डी येणार. व्हाय आर यू लाफिंग? व्हाय डू द स्कूल? व्हाय आर यू स्टील? हे वाक्य कंप्लीट नंतर पुढे पूर्ण करावं लागणार. अर्धवट आहे ते दोन्ही पण सेंटेन्स. Why are you watching television now? Very good, Vedika. Why are you behaving like this? Very nice. तुम्ही असं वागताय हे विचारलं गेलं या प्रश्नामध्ये. Why are you so in hurry? Very good. तुम्ही पुढे आहे का? Why are you crying? तुम्ही काय रडत आहात? Why are you so disturbing? Okay, good. तू इतका का गोंधळ करतोय? Why are you sitting there? तू तिथे का पाहिला गेला? असा प्रश्न असू शकतो. अच्छा, माझा व्हॉइस ब्रेक होतोय. Why do you didn't attend your lecture? Very good, Vedika. नमिता मॅडम. ओके, काही जणांना ब्रेक होतो, काही जणांना तो घेतो. Bear with me for 15 minutes more. So here we have completed with our questions. आता मी काही क्वेश्चन्स तयार केलेले आहेत जे मराठी आणि हिंदी आहेत आणि तुम्ही मला त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन ओके. अच्छा, त्याच्या आधी एक हर्षचा क्वेश्चन आलाय. व्हाय डू यू वेअर अ रेनकोट इन द रेनी सीझन? का घालतो हर्ष आपण रेनकोट? भिजू नये म्हणून. व्हेरी गुड. क्वेश्चन व्यवस्थित आहे. चला, तर आता इथे बघा, मी असे टोटल 15 क्वेश्चन्स बनवलेले आहेत. तुम्हाला मला त्याचं इंग्लिश ट्रांसलेशन सांगा. मैं यहाँ पे आपको मराठी और हिंदी में क्वेश्चन पूछूंगी, आपको मुझे सिर्फ इंग्लिश में ट्रांसलेट करके बोलना है. और ये क्यों करना है? बिकॉज हम लोग जब सोचते हैं कोई भी बात बोलनी है तो हम लोग अपनी लैंग्वेज में, अपने मदर टंग में पहले सोचते हैं दिमाग में और फिर उसको इंग्लिश ट्रांसलेट करके बोलते हैं. इंग्लिश में सोचना धीरे धीरे आ जाएगा क्योंकि वो बहुत जरूरी है अगर आपको फ्लुएंट इंग्लिश बोलना है. ओके, बट राइट नाउ हम लोग इनिशियल स्टेज में है, बेसिक स्टेज. तो तब तक आपको जसं मराठी बोलतात त्यांनी मराठीमध्ये विचार करायचा है. तो हिंदी बात करते हैं घर में, वो हिंदी में थोड़ा तो सोचेंगे और फिर किसी भी चीज को उस लैंग्वेज में इंग्लिश में ट्रांसलेट करें. ठीक है. तो जो हमारा पहला क्वेश्चन है वो है तुझं वय आहे, आपकी उम्र कितनी है? तो नमिता मैडम ने हैंड रेज केला है. बोला मॅडम. नमिता मैडम प्लीज. How old are you? How old are you? व्हेरी गुड. बाकीची मुलं लिहू शकतात चॅट बॉक्स मध्ये. बोथ द सेंटेन्सेस और बोथ द क्वेश्चन्स यू हैव रिटन आर करेक्ट. हाउ ओल्ड आर यू पण विचारू शकतो आणि व्हाट इज युअर एज. ओके, क्या क्या पूछ सकते हैं. हाउ ओल्ड आर यू या व्हाट इज युअर एज. दोनों भी क्वेश्चन करेक्ट है. वेरी नाइस. सेकंड है आपका मराठीत विचारतोय आपण तू कधी येशील एंड हिंदी में पूछा है आप कब आओगे. अब इसका आंसर कौन देना चाहेगा? यस सर. गुड सर. When will you come? येस, व्हेन विल यू कम. बघा मुलांना तुम्ही कसं लिहिलंय, व्हेन यू विल कम. ओके, बट आपल्याला
काय लिहायचं आहे मी मगाशी पण सांगितलं WH क्वेश्चनच्या नंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब वापरायचंय. सो इट विल बी व्हेन विल यू कम. व्हेरी गुड. ओके. सो इथे नमिता मॅडम तुम्ही व्हेन डिड यू कम विचारले आणि माझा प्रश्न आहे तू कधी येशील, म्हणजे मी फ्युचर टेन्स मधला प्रश्न विचारलाय. सो आन्सर मस्ट बी इन फ्युचर टेन्स. व्हेन विल यू कम. व्हेरी गुड. देन द थर्ड वन इज तुम्ही का थकला आहात. कोण सांगणार. तुम्ही का थकला आहात. व्हेरी गुड. बघा मुलं लिहितायत पटापट. बोला सर. Why are you tired? येस. व्हाय आर यू टायर्ड. हर्ष मी ज्यांना सांगेन त्यांनीच माईक चालू करायचा आहे. आपला रूल आहे तुला माहिती आहे. पण तुझा आन्सर बरोबर आहे. व्हाय आर यू टायर्ड. व्हेरी गुड. तुम्ही का थकला आहात. आप क्यों थके हुए हो. व्हाय आर यू टायर्ड. सॉरी स्क्रीन ब्लैंक हो गया मेरा. या फोर्थ वन इज हे कोणाचे चित्र आहे. यह किसकी तस्वीर है. यस करेक्ट. व्हेरी गुड. हुज पिक्चर इज दिस. ठीक है. कोणाचे किंवा किसकी मतलब हुज पिक्चर इज दिस. हेलो टीचर, हम लोग ये माईक बंद करायचं आहे. मॅडम एक्सक्यूज मी. येस मॅम. तिथे ना इन देअर चॅट बॉक्स सम स्टुडंट गिव्ह apostrophe एस. ऍक्च्युली दॅट नाही, इज रॉंग ना. मी करते क्लिअर क्वेश्चन. मध्येच कोणीतरी माईक चालू केला म्हणून मी थांबली. ओके मी करते. थँक्यू सो मच. बघा आता मुलांना लक्ष द्या. आपण एक मिनिट मला वर जाऊ दे. चला माझ्या ह्या स्क्रीनवर दाखवते मी तुम्हाला. आपण जेव्हा क्वेश्चन विचारतोय ना तुम्हाला हु, हुज आणि हुम हे जे आहेत हे तुम्ही लिहिताना WHOSE हा जो हुज वर्ड आहे दॅट इज करेक्ट वर्ड. ओके. सो WHOSE हा शब्द तुम्ही तिथे लिहायचा आहे. ओके. हुज. देन पुढचा बघूया आपण. तुझ्याकडे किती पुस्तके आहेत. तुम्हारे पास कितनी किताबें हैं. कोण सांगणार. कोण सांगणार याचं उत्तर. येस सर बोला. How many books you have? येस. हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव. डू यू हॅव येणार बाळांनो. बघा तुम्ही सगळ्यांनी हाऊ मेनी बुक्स यू हॅव लिहिलंय ते डू पण येणार. तुझ्याकडे किती पुस्तकं आहेत. हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव. ओके. येस मॅम यू करेक्ट. या बघा आता पुढे बघूया आपण. 6 नंबर. तुम्हाला काय करायला आवडतं. आपको क्या करना पसंद है. तुम्हाला काय करायला आवडतं. आपको क्या करना पसंद है. येस हर्षा मॅडम बोला. What do you like to do? येस परफेक्टली सेड. व्हॉट डू यू लाईक टू डू. ओके. नमिता मॅडम वॉन्ट टू डू म्हणजे तुला काय करायचं आहे. पण माझा प्रश्न आहे काय करायला आवडतं. ओके. मग तिथे लाईक शब्द येणार. व्हॉट डू यू लाईक टू डू. ग्रेट. गुड. शाबाश शाबाश. मुलांनी लिहिलेला पण आहे. अंतरा कळलं. लाईक लिहिणार तिथे. पुढे बघा. काल कोणाला उशीर झाला होता. कल किसे देर हुई थी. कैसे लिखेंगे. कैसे बोलेंगे. काल कोणाला उशीर झाला होता. खूप सोपा प्रश्न आहे. जरा विचार करा बघू. येस वेदिका. हा आता सगळं परफेक्टली रिटर्न वॉज बाय महिका. हु वॉज लेट येस्टरडे. हु वॉज लेट येस्टरडे. बघा मी तुम्हाला इथे दाखवते. तुम्हाला वाटेल की मी कुणाचं नाव घेते. येस्टरडे हु वॉज लेट हे पण चालणार आहे आणि हु वॉज लेट येस्टरडे.
व्हेरी गुड. बऱ्याच जणांनी आता ते सेंटेन्स लिहिले. ओके, कळलं तुम्हाला? काल कोणाला उशीर झाला होता? हू वॉज लेट यस्टरडे. आता पुढे बघा. तू आता काय करत आहेस? तुम अभी क्या कर रहे हो? कैसे बोलेंगे? नंबर 8. तू आता काय करत आहेस? तुम अभी क्या कर रहे हो? येस सर बोला. What are you doing now? येस, व्हॉट आर यू डुईंग नाऊ. ओके, आता हा काय आहे तुमचा? दिस इज प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. ओके, व्हॉट आर यू डुईंग नाऊ. पुढे जाऊया आपण. तुम्ही कुठे राहता? आप कहाँ रहते हो? बोला नमिता मॅडम. Where are you staying? नाही. Where did you live? तुम्ही कुठे राहता म्हणजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स मधला क्वेश्चन आहे. ओके, वेअर डू यू लिव्ह येणार. व्हेरी गुड. बघा, ओके, व्हेरी गुड. सगळ्यांनी लिहिलंय, पण इथे दाखवते मी तुम्हाला. बघा, वेअर डू यू लिव्ह, वेअर आर यू लिव्ह नाही येणार मॅडम. वर्षा मॅडम, वेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठे राहता. येस का मॅडम, करेक्ट. व्हेरी गुड. आणि आपण वेअर डू यू स्टे पण म्हणू शकतो. बरोबर आहे. वेअर डू यू स्टे पण तुमचा प्रश्न असू शकतो आणि वेअर डू यू लिव्ह पण असू शकतो. वेअर आर लिव्ह नाही लिहायचे वेळा, वेअर डू यू लिव्ह. ओके, पुढे बघा. तुमचा मित्र किंवा मैत्रीण कोण आहे? आपका दोस्त या सहेली कौन है? कसे लिहिणार? खूप सोपा प्रश्न आहे. झालं, व्हेरी गुड. बघा, आपल्याला उत्तर पण आलं. हु इज युअर फ्रेंड. ओके, माहिकाने पाठवलं पण. हु इज युअर फ्रेंड सगळ्यांनी लिहिलं. आणि कारण सोपा खूपच सोपा प्रश्न आहे. व्हेरी गुड. तुम्हाला सगळ्यांना हे समजतं, ही खूप छान गोष्ट आहे. मस्त करताय सगळेजण. ओके, तू का रडत आहेस? तू का रडत आहेस? तुम क्यों रो रहे हो? कैसे बोलेंगे? सांगा मला. येस, इट इज अगेन व्हेरी सिंपल वर्ड, सिंपल सेंटेन्स और क्वेश्चन. व्हाय आर यू क्राईंग? तू का रडत आहेस? ओके, व्हाय आर यू क्राईंग. व्हेरी नाईस. बऱ्याच जणांनी लिहिलंय बघा. गुड. नाव विल गो टू द नेक्स्ट. ही कोणाची बॅग आहे? यह, या हो गया है वो. यह किसकी बैग है? कल लिखना है. बोला. व्हेरी गुड. चला, आले पण आन्सर. हुज बॅग इज दिस. बघा, आता तुम्ही हुज बरोबर लिहिलं. ओके, हुज बॅग इज दिस. ही कोणाची बॅग आहे? व्हेरी नाईस. तू का दुःखी आहे? तुम क्यों दुःखी हो? चलो, तुम क्यों दुःखी हो? तू का दुःखी आहे? व्हेरी गुड. व्हाय आर यू सॅड? आदिती, व्हेरी नाईस. बघा, व्हाय आर यू सॅड. नमिता म्हणून बिकॉमची गरजच नाहीये इथे. अगदी बिकॉम न वापरता पण आपण व्हाय आर यू सॅड म्हणून खूप शॉर्ट मध्ये हा क्वेश्चन करू शकतो. ओके, व्हेरी नाईस. सबने आंसर दिया है. नेक्स्ट आहे, दरवाजात कोण आहे? दरवाजे पे कौन है? व्हेरी नाईस. हु इज ॲट द डोर? व्हेरी गुड. हु इज ॲट द डोर? दरवाजात कोण आहे? व्हेरी गुड. और अभी आखिरी क्वेश्चन है, आकाशाचा रंग कोणता आहे? आसमान का रंग कौन सा है? आकाशाचा रंग कोणता आहे? आसमान का रंग कौन सा है?
गुड. चला तुम्हाला दाखवते मी. व्हॉट इज द कलर ऑफ स्काय? ओके, व्हॉट इज द कलर ऑफ स्काय? व्हेरी गुड. तो इथे आपले सगळे क्वेश्चन आन्सर कम्प्लीट झालेले आहेत. व्हेरी गुड, नाईस. ओके, हे कशासाठी घेतलेत आपण? की थोडी WH ची प्रॅक्टिस राहावी तुमची, आणि आपण अशाच प्रकारचे बरेचसे प्रश्न एकमेकांना विचारत असतो. त्यामुळे इंग्लिश स्पीकिंग करताना तुम्ही मॅक्झिमम किती प्रश्न, आज एक होमवर्क असाच करायचा सगळ्यांनी, की प्रत्येक वर्ड वरून आपण मॅक्झिमम किती प्रश्न तयार करू शकतो जे आपल्याला डेली लाईफ मध्ये वापरावे लागतात. ओके, बेसिकली जे इंग्लिश स्पीकिंग स्टुडंट आहेत त्यांनी हे करायचंच आहे कंपल्सरी, की लिस्ट बनवा. आपको लिस्ट बनानी है कि हर एक टाइप का कौन सा क्वेश्चन हम लोग को डेली यूज करना पड़ता है. ओके, जैसे कोई चीज कहाँ पे है तो आप ऐसे पूछ सकते हो, वेयर इज माई बैग, वेयर इज माई पेन, ओके, वेयर इज माई हैंडकरचीफ, है ना. ये हर रोज की चीजें हैं हमारी. वेयर आर यू गोइंग, व्हाई आर यू लेट. ओके, तो ऐसी जो चीजें हैं वो आपको प्रैक्टिस के लिए थोड़ा लिख के नोटबुक में रखिए और डेली उसको यूज करना शुरू कर दीजिए. ओके, तो अभी is already only 3 minutes are there. So can we continue this topic in next session? जो कॉम्प्रहेंशन है उसमें भी आपका बहुत सारा टाइम जाएगा, तो वी विल कंटिन्यू दिस इन द नेक्स्ट सेशन. कैन वी डू दैट? प्लीज राइट इन द चैट बॉक्स. या, येस. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट, की सगळीकडे करोनाचं फार खूप गंभीर स्वरूप बघायला मिळत आहे. तो प्लीज सगळ्यांनी खूप काळजी घ्यायची आहे. मुलांच्या शाळा ऑलरेडी बंद झालेल्या आहेत. ओके, बच्चों के स्कूल तो बंद हो चुके हैं. जिन बच्चों का स्कूल चल रहा है या फिर एग्जाम्स है, तो स्कूल में अगर स्कूल चल रहा है तो थोड़ा केयर लीजिए आप लोग. ओके, और अगर एग्जाम्स ऑनलाइन हो रहे हैं तो बहुत अच्छी बात है, पढ़ना शुरू कर दो घर पे. एंड जो बाकी लोग हैं जो ऑफिस जा रहे हैं, क्या ओके, प्रमिताचा बघा गुड न्यूज आहे प्रमिताकडनं की तिची तर एक्झामच कॅन्सल झालेली आहे. व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड प्रमिता. आपण अभ्यास करायचा आहे. आपला आता क्लास नेक्स्ट मंडे पासून पुढचा क्लास चालू होणार आहे. त्यामुळे तुम्ही बुक्स वगैरे डाउनलोड करून घ्या. आपण तुम्हाला पाठवलेलीच होती लिंक मागच्या वेळी. कोणाकडे नसेल तर मला विचारा. बुक्स डाउनलोड करून घ्या पुढच्या स्टँडर्डचे आणि वाचायला सुरुवात करा. ओके, so other people please take care. Yes, download. I am downloaded नाही, I have downloaded. बघा, इंग्लिशच्या क्लासमध्ये इंग्लिश व्यवस्थित वापरायचंच आहे. तो सगळ्यांनी ह्या सुट्टीमध्ये, जो आपला एप्रिल मेचा शाळेच्या सुट्टीचा पिरियड आहे पण आपला क्लास चालू राहणार आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी इंग्लिश खूप छान करून घ्यायचंय. ओके, तुमचं इंग्लिश मस्त आहे, आणखी छान करून घ्यायचं, खूप आणखीन अभ्यास करायचा त्याच्यासाठी. ओके, so fine everybody, now you all can leave. Please take care. आणि मोठ्या लोकांनी प्लीज बाहेर जाताना काळजी घ्या. बाय बाय एव्हरीवन, गुड नाईट. You all can leave the class now. Thank you so much. Yes मैडम, थैंक यू मनोका मैडम. ऐसे ही अभी सबको इन्वॉल्व करके क्लास करते रहेंगे ताकि आप लोग ज्यादा से ज्यादा बोल सको इसमें. ओके, या, थैंक यू सो मच. Bye, teacher. Good night. बाय बाय बाय, गुड नाईट. Bye, ma'am. बाय बाय. बाय टीचर, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट हर्ष. बाय Yes, good मॅडम, night. गुड Bye नाईट. bye bye madam, good night.